ने टेनिस क्रिकेट में धूम मचाई है। क्रिकॉन कप 2021 और पिछले 3 दिनों से आप तक जो आंखों देखा सुना है, नो डाउट एट ऑल आउटस्टैंडिंग वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या, आईपीएल की वेलवेट वॉइस कुणाल दाते और मैच्योर्ड कमेंटेटर जिसके पास अनुभव का भंडार है चंदू शेट्टी और कोएनकर रेशमा महकर। आज मुझे मौका मिला है, मैं तमाम मेरे साथी कमेंटेटर्स का भी थैंक्स कहूँगा, स्पेशली संतोष नानेकर का। दोनों ओपनर्स बीच मैदान पे जा चुके हैं। चंदू सर, कैसा एंजॉय किया पिछले 2 दिनों से? सर, दोन्ही दिवस क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं। क्रिकॉन कपला ज्यावेळेला एक वेगळी संकल्पना घेऊन हे क्रिकॉन कप दाखल झालं आहे। विशेष म्हणजे यावर्षी आपण प्रेक्षकांना या ठिकाणी अलाउड नाही आहे, परंतु यूट्यूबच्या प्रेक्षकांनी भरभरून साथ दिली। पहिल्या दिवशी जर पाहिलं तर ट्रायडेंट नवी मुंबईने गाजवला, त्याचबरोबर 11 वॉरियर्स विनर्स टीमने गाजवला। दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर खूप चांगला खेळ करताना या ठिकाणी टीम पाहायला मिळाल्या, म्हणजे शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर कालच्या दिवशी पिरामीटर बरोडा रायगड या टीमने खूप चांगला खेळ पाहायला मिळाला। आणि सिद्दीक सर, ज्या वेळेला टेनिस क्रिकेट ज्यावेळेला ग्रास ग्राउंडवर जातं आपल्यालाही पाहायला एक वेगळा आनंद मिळतो, कारण खूप कमी वेळा आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट अशा पद्धतीच्या मैदानावर पाहण्याची संधी मिळते। आणि पहा, संपूर्णपणे क्रिकेटमय वातावरण, क्रिकेटला पोषक असं वातावरण आणि विशेष म्हणजे समालोचन कक्ष जर पहिल्या माळ्यावर असेल तर त्यावेळेला आपल्याला जो व्ह्यू दिसतो तोही खूप चांगल्या पद्धतीने दिसतोय। यस, एब्सोल्युटली ट्रू। हर चीज़ को मैं यूनिक और अल्टीमेट कहूँगा, इसीलिए तो ये शो भी अल्टीमेट है। लौट चलते हैं, दोनों ओपनर्स बीच मैदान पे इस वक्त आ चुके हैं। कुणाल खोंड आणि भूषण गोळे। कुणाल खोंड और भूषण इस वक्त दोनों ओपनर बीच मैदान पे। गेंदबाजी की कमान इस वक्त दी गई है ऐश्वर्या सुरवे के हाथ में। फील्ड की जमावट देखिए, शॉर्ट टर्म है, बैकवर्ड पॉइंट है, कवर पॉइंट है, मिड ऑफ थोड़ा सीधा खड़ा गया है, मिड ऑन है। पहली गेंद इस मरतबा स्विंग करने की कोशिश, गेंद बल्ले के ऊपर से जाती हुई विकेट कीपर के पास। बढ़िया शुरुआत ऐश्वर्या सुरवे की। खूप चांगले गोलंदाज आहेत सर ऐश्वर्या सुरवे। लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे, त्याचबरोबर मुंबई कस्टमला देखील खेळतात। ऐश्वर्या इस मरतबा स्विंग कर दिया है, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर और ये लगा ग्लोबल T20 सिक्सर। कमाल का शॉट, जबरदस्त फटका या ठिकाणी खेळला जातोय। कुणाल खोंड जो पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ गावचा खेळाडू दाखल झाला या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि पहा काय फटका खेळलाय। जबरदस्त बॅटिंगचा नजारा, पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय या बॅट्समनने आणि आज या क्रिकॉन कपमध्ये दाखल झालेत। कुणाल गुंड सिक्सर से खाता खोलते हुए और नीलेश बिंतारे प्रतिष्ठान पुणे का स्कोर भी सिक्सर से। ये देखिए, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग ग्लोबल T20 सिक्सर। गेंदबाजी के लिए ऐश्वर्या सुरवे तैयार। फील्ड में थोड़ी सी तब्दीली की गई है, अब एक डीप स्क्वायर एक बाउंड्री पर है और एक काऊ कॉर्नर में खिलाड़ी लगा दिए गए। इस मरतबा अच्छी गेंद थी, छोटी बैकलीफ का इस्तेमाल, टर्न किया, गेंद को स्क्वायर लेग से खिलाड़ी पहुंचे, 1 रन। ये वापसी अच्छी की थी, बिल्कुल जड़ में गेंद की थी और मजबूर किया था बैट्समैन को छोटी बैकलीफ इस्तेमाल करने के लिए। 7 पे पहुंचा है स्कोर। टॉस जीत के पहले बल्लेबाजी कर रही है नीलेश बिंतारे प्रतिष्ठान पुणे। गेंद अब बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए भूषण गोले सामना कर रहे हैं ऐश्वर्या सुरवे का। वीआईपी एंड से जाते हुए ओ बढ़िया गेंद, अधिक उछाल था और थोड़ा सा गेंद ने काटा बदला था टिप्पा खाने के बाद। यस, JSW एंड से गेंदबाजी हो रही है। ऐश्वर्या सुरवे रनअप छोटा है लेकिन पेस निकाल रहे हैं। इस मरतबा कॉपी बुक स्टाइल में पुश किया, 1 रन। देखिए, चंदू हालांकि एक अच्छा बैट्समैन हो रहता है जिसको पता रहता है कि उसका ऑफ स्टंप कहाँ है।
अपने स्टंप्स को कवर किया, लूज बॉटम एंड पुश, 1 रन। खाता खुला वहाँ पर भूषण का और कुल स्कोर 8 रनों पे पहुंचा है बिना किसी विकेट के। कमाल का एटमॉस्फियर, ग्राउंड कंडीशन देखकर वाकई में इंटरनेशनल लुक। इस मरतबा आगे बढ़ के टर्न कर दिया, 1 रन बना, लगभग वाइडिश मिड ऑन पे गेंद को उठाया फील्डर ने, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 9 रन 1 ओवर की समाप्ति के बाद। पहला मैंडेटरी पावर प्ले चंदू सर खत्म हुआ है, 9 रन हुए, क्या कहना चाहेंगे आप? 9 रन दोन्ही टीमसाठी चांगली सुरुवात मी म्हणेल, कारण एक षटकार मारला, यासाठी समाधान बॅटिंग करणारे निलेश बिनताडे क्रिकेट क्लब धनकवडी पुणे असेल. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऐश्वर्याने एक 6 त्यांच्या विरुद्ध मारला, परंतु तरी देखील जे कमबॅक केलं आहे त्यानंतर लेंथवर बॉल त्याने टाकले, काही खोलवर टप्प्याचे बॉल टाकले, त्यामुळे दोन्ही टीम समाधान असतील, कारण 9 रन झालेले आहेत. तर चांगली सुरुवात एका बाजूला, कारण विकेट गमावली गेलेली नाही आहे आणि 9 रन झालेत. आणि प्रभावित करणारा होता का जो कुणाल खोंडने जो 6 मारला होता ना, पहिल्याच ओव्हरमध्ये 6 मारणं सोपं नसतं आणि तो जो मारला गेला. पिछले 3 दिन से तमाम कमेंटेटर्स रंग भरे, लेकिन ग्राउंड को देखकर ऐसा लगता है कि मानो हम न्यूजीलैंड के किसी शहर से कमेंट्री कर रहे हो। बहुत ही ज़बरदस्त एटमॉस्फियर, आइडियल क्रिकेट कंडीशन, दूर वाले छोर से हर्षद धोंडो यांना देखील आपण स्क्रीनवर पाहू शकता, एक धडाकेबाज बॅट्समन जे बिलॉंग करतात वाडा तालुक्याला. यस, अ मैन फ्रॉम कुडूस. दूर वाला जो छोर है, बोईसर एंड से अब गेंदबाजी के लिए बुलाया गया है. जिमी नाटेकर को, सचिन काटकर को लगाया गया उनकी जगह पर. थोड़ी चर्चा हुई है क्योंकि दूसरा मैंडेटरी पावर प्ले चल रहा है. 2 खिलाड़ी इस वक्त, पहली गेंद इस मरतबा छोड़ दिया वहां पर ऑफ स्टंप से काफ़ी बार वाइड, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पे पहुंचा है. पुणे का टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई निलेश बिनताड़े प्रतिष्ठान पुणे, उनके सामने ऐसे भड़मा बॉयज है. इस मरतबा खींच के मारने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, चाइनीज कट लगा, शॉर्ट फाइन लेग पे गेंद को उठाया और थ्रो हुआ है, उसका अच्छा लाभ उठाया है. तीसरे के लिए जा रहे हैं बैट्समैन, अब हाना चलती हुई और आखिरकार 3 रन पूरे किए. इससे कहते हैं लाठीचार्ज क्रिकेट. गेंद यहाँ से वहाँ जा रही थी, 3 रनों का यहाँ पर बोनस मिलता हुआ लगभग स्कोर में, और स्कोर 13 रन हुआ है बिना किसी विकेट के. 13 रन इस वक्त कुणाल गुंड एक सिक्सर की मदद से खेल रहे हैं 10 पर, और भूषण गोले ने बना रखा है 1 रन. काफ़ी लंबा बैटिंग लाइनअप है, और पुणे की टीम भी जानती है कि इस विकेट पे, जो कि ट्रफ विकेट है, जिस पे हल्की सी घास भी मौजूद है, क्या स्कोर करना चाहिए. निलेश बिनताड़े स्पोर्ट्स क्लब पुणे इस वक्त बल्लेबाजी कर रही है. सचिन काटकर मुड़ते हुए, इस मरतबा अच्छी गेंद थी, विकेटों में थी, अच्छा ड्राइव सीधे बल्ले से, लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे, 1 रन. देखिए चंदू सर, कहीं ना कहीं जो भूषण गोले हैं वो एंकरिंग रोल अदा कर रहे हैं. कारण कुणाल यांनी आक्रमकता जी घेतली आहे आणि ज्या पद्धतीने रन झालेले आहेत 2 दिवसामध्ये, ज्या दिशेने झालेले आहेत, आणि त्याचा फायदा या ठिकाणी कुणाला घेण्याचा प्रयत्न. भूषण सातारा जिल्ह्यातील एक स्टार खेळाडू आहेत, परंतु आज दाखल झालेत क्रिकॉन कपमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला पाबल स्टार बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. तर मुंबईचा गोलंदाज सचिन काटकर राइट आर्म राउंड स्टंप्स, इस मरतबा ऑन ड्राइव किया, बल्ले की जड़ से गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे पहुंची है, खिलाड़ी मौजूद है, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. अब कहीं ना कहीं दूसरा जो मैंडेटरी पावर प्ले चल रहा है, एक बड़ा स्ट्रोक ज़रूर आया है, लेकिन अभी भी जो बॉलिंग हुई है वो बहुत ही कसी हुई है. 15 रन बिना किसी विकेट के. भूषण गोले खेल रहे हैं 3 गेंदों पर
2 रन बनाकर, और कुणाल गुण जो खेल रहे हैं उन्होंने 6 गेंदों में 12 रन बनाए। सिद्धेश भोसले यांना आपण ॲक्शनमध्ये आज पाहू शकता. सचिन काटकर बोईसर एंड से मुड़ते हुए सामना करेंगे भूषण। इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है, गेंद पीछे सरक गई है। 5 वाइड के रन, इसे कहते हैं करेला और ऊपर से नीम चढ़ा, धक धक चौका आता हुआ। और देखिए इस तरह का जब धक धक चौका आएगा तो जिस तरह की गेंद की है सचिन काटकर ने, मेरा अपना मानना है कि जो ऐसे बर्मा के कैप्टन है उनका दिल भी धक धक कर जाएगा। 5 रन से स्कोर तेजी से बढ़ता हुआ 20 रनों पे पहुंचा है, 20 विदाउट लॉस। यू आर वॉचिंग क्रिकॉन कप 2021। वेलकम ऑल ऑफ यू। काटकर मुड़ते हुए इस मर्तबा लेग कटर करना चाहा, फिर दिशा में भटके दूसरे मोहल्ले में चले गए, एक और वाइट। 21 रन बिना किसी विकेट के। लश ग्रीन आउटफील्ड, ट्रॉफ विकेट, तमाम चीज़ें बिल्कुल इंटरनेशनल क्रिकेट की बराबरी करती हुई टेलीकास्ट। टेनिस दुनिया का सम्राट tenniscricket.in संतोष नानेकर की पूरी टीम जान डाल रही है इस कप में। इस मर्तबा कॉपी बुक स्टाइल में बिल्कुल गेंद के ऊपर जाके पुश किया गेंद को, डीप मिड ऑन में 1 रन आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन बिना कोई विकेट के। चंदू सर, बेनिफिट ये है कि 10 के 10 विकेट हाथ में, और जब आपके पास 10 विकेट रहते हैं तो मानो आपको रिस्क लेने का लायसन मिल जाता है। तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. तुमच्या सर्वच्या सर्व विकेट शाबूत आहेत. चांगल्या स्थितीमध्ये दुसरी ओव्हर चालू असतानाच आहे. एक षटकारही आला आहे. पहा, खूप चांगल्या पद्धतीने भूषण कोणती घाई करत नाही आहेत. स्ट्राईकवर कुणाल यांना आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत. कुणाल गुंड सामना कर रहे हैं सचिन काटकर का। इस मर्तबा छोटी बैकलिप से गेंद को टर्न कर दिया खाली क्षेत्र में, और गेंद जा रही है इस वक्त काऊ कॉर्नर के बाहर धक धक चौके के रूप में। याचसाठी जर पाहिलं तर भूषण गोळे यांनी 1 रन घेतला होता. स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले आहे, आणि त्यातल्या त्यात ज्या इंडने आपण ते बॅटिंग करतात JSW त्या इंडनी मात्र डावखुरी हाताचा फायदा कसा होईल याची काळजी त्यांनी घेतली, आणि एक चांगला चौकार कुणाल खोंड यांच्या बॅटमधून। कमाल का शॉट, बैकलीफ को नीचा किया था, ये देखा था कि मिड विकेट थोड़ा स्ट्रैटिश है, गेंद को खेल दिया काऊ कॉर्नर से, बहुत खूबसूरत धक धक बाउंड्री आती हुई, स्कोर 26 पे पहुंचा है। सचिन काटकर इस मर्तबा पुल और पावरफुल, और ये लगा ग्लोबल T20 सिक्सर। क्या शॉट खेला है, आंखों में समा जाए इस तरह के शॉट। आइए देखते हैं, हल्की सी शॉट गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था। रिप्ले में हम देखना चाहेंगे, खींच के मारा हुआ स्ट्रोक था, चाबुक शॉट। और इस तरह के जब शॉट निकलते हैं तो जब गेंद बल्ले से निकली तो उस पर मोहर लग चुकी थी ग्लोबल T20 सिक्सर की। खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। पुण्याचे खेळाडू आहेत, आणि खूप चांगली बॅटिंग पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून च्या पाबळ गावाचं नाव आज मात्र रोशन करताना पाहायला मिळतोय। कुणाल खोंड हा पिच क्रिकेट जे पुणे परिसरामध्ये चालतं त्याच्यामध्ये देखील खूप माहिर खेळाडू आहेत, आणि पहा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता। एक्स्ट्राऑर्डिनरी कैमरा वर्क tenniscricket.in का, टेनिस दुनिया का टेलीकास्ट का सम्राट, क्या शॉट खेला था, खींच के मारा था, चाबुक स्ट्रोक। ये देखिए डगआउट में इस वक्त खुशी का माहौल है। यस, और मैंडेटरी पावर प्ले के 2 ओवर समाप्त हुए हैं, बहुत अच्छा टोटल बना लिया, 32 रन बने।
फिर से आपका स्वागत है क्रिकॉन कप के अद्भुत दुनिया में। मरता क्या ना करता जिमी नाटेकर को अब गेंदबाजी दी गई क्योंकि विकेट चाहिए यहाँ पर। ऐसे भरमा बॉयज़ अगर विकेट नहीं लेती है तो फिर दबाव बन जाएगा। एंड ऑफ द सेकेंड ओवर स्कोर इज 32 फॉर विदाउट लॉस। व्हाट अ ग्रेट बैटिंग, वेरी हैप्पी मोमेंट इन डग आउट। Kunal Gund on 22, help of 8 balls. Natika turn. But this time switch it over the infield. There is the fielder. Yes, he's gone, and this is the great star connect catch taken by the fielder. बारक्या कांबळे यांनी मात्र या ठिकाणी खूप चांगली कॅच पकडली आहे. स्टार कनेक्ट कॅच पकडली गेली आणि त्याचबरोबरीने मुंबईच्या खार परिसरातील गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जिमी नाटेकर घेत आहेत क्रिकॉन फॅन्टसी विकेट. Yes, look at that. I think unnecessary stroke played by batsman. Tried to switch it. Once more, welcome all of you. You are watching Cricon Cup 2021 from Palghar Dhanu Taluka Sports Association Cricket Ground. Welcome all of you. 32 for the loss of 1 wicket. But I think Bhushan Gole is a struggle there because he made 2 runs in 4 balls. New batsman in. Bablu Patil, one of the great batsmen. But it's still a lot of depend on Kunal Gund, who played a fantastic knock so far, 22 runs. Kunal Gund made 22 runs. Is going to be Natekar, who claimed the very important wicket, Jimmy Natekar. Left arm over the stump, misses tapping. Dead ball signal from umpire. Turn from GSWN. For Kunal, there is a 2 men, 3 men inside the, 4 men inside the ring. This time swing on the onside, in the gap, and 1 bounce, ball is crossed the square leg boundary for 4. What a great thak boundary comes from Kunal. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करतायत. आज जी संधी मिळाली आहे एका मोठ्या टीममध्ये खेळण्याची, निलेश बिनताडे क्रिकेट क्लब धनकवडी पुणे टीममध्ये खेळण्याची कुणाल खोंड यांना, आणि मोठ्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करतायत. डावखुऱ्या हाताचे बॅट्समन आहेत आणि आज पहा अक्षरशः तुटून पडलेत आणि ॲज अ सलामीवीर जी भूमिका त्यांनी निभवायला पाहिजे ना सर, ती निभवतायत कुणाल खोंड. Yes, short selection is excellent. Placement is high quality from Kunal. Here goes Jimmy Natekar. Turn from GSWN. Here he go. Ball this time try to cut that ball away from the off stump. White signal from umpire. 1-2 total now. Score is Nilesh Bintare Sports Club Pune 37 for the loss of 1 wicket. आणि ही स्टार कनेक्टची टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा संपूर्ण इव्हेंट ज्यांनी मॅनेज केला आहे, स्टार कनेक्ट ची टीम या ठिकाणी, स्टार कनेक्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडची टीम. Beauty. Totally open batsman. Lovely ball indeed. A wrong one from a left arm bowler. Pitching on the off stump and moving way to the batsman. Lucky for him, not gets outside edge. Lovely ball indeed from Jimmy Natekar. Jimmy Natekar in this over controlling bowling. 1 boundary so far. He considered 5 runs and claim 1 wicket. Here he go. Left arm over the stumps. Goes to Kunal once more. Try to cut away from his body. White signal from umpire. This is the poor bowling because he claimed the wicket and he bowled away from the off stump. 2 white balls so far, Chandu, in this over. His score is 38 for the loss of 1 wicket. Kunal on 26. Bablu Patil yet upon his account. One of the great batsmen. Yet face any delivery. Here goes Natekar. This time tacking on the onside, nicely played. Straight to whitish mid wicket, enough time batsman cross for an easy single. 1-2 total now. His score is Nilesh Bintare Sports Club Pune. Winning a toss, batting first here, 3rd over in progress. 39 for the loss of 1 wicket. Now first time Bablu Patil on his strike, facing Jimmy Natekar. This is the good battle.
because these two are the very famous name. Like Jimmy Natekar is the great left arm bowler, and Bablu Patil, one of the great batsmen on one down position. You are watching Crickon Cup 2021. Today is the third day of this cup, and tomorrow is the super day, the final day. Here goes Jimmy Natekar. Turn from GSWN. 4 men inside the ring. Goes to Bablu, try to swing, loud shot for LBW. Yes, he is out. What a prize wicket claim by Natekar. रिव्यू लिया है वहाँ पर. रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला आहे. बबलू पाटील एक मोठी विकेट आहे आणि रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला. पाहूया स्टंपच्या समोर सापडले आहेत की नाही. पंचांचा बोट तर आकाशाकडे, मुख्य डिसिजन तर या ठिकाणी होता आणि आता मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. बबलू पाटीलच्या रूपात एक धक्का बसणार का, तो निर्णय मात्र तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. आपण पाहत आहात क्रिकॉन कप, टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी ही क्रीडा स्पर्धा आज आपण या बोईसरमध्ये पाहत आहोत, पालघर जिल्ह्यामध्ये पाहत आहोत आणि ही स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये येते. आणि आज भिवंडीचे ख्यातनाम समालोचक सिद्दीक बाबे सर हे आमच्याशी जुडले गेलेत. त्यांचाच आवाज सध्याच्या घडीला तुम्ही ऐकताय. चंदू सर, कितना हाईटेक टूर्नामेंट हो रहा है और tenniscricket.in की टीम कितनी हाई टेक्नोलॉजी को यूज़ कर रही है. रिव्यू अब लिया गया है और देखना है कि रिव्यू जो लिया है LBW के लिए उसका क्या रिजल्ट आता है. इस तरह के जब डिसीजन लिए जाते हैं तो बैट्समैन का जो कलेंजा है वह हलक में आके अटक जाता है. नट आउट वे वहां पर रिव्यू बैट्समैन का सक्सेस होता हुआ. So look at that. Oh, what a magnificent decision. Ball is completely missing the off stump. The impact is outside the off stump and dropping high off the foot. So score remains on 39 for the loss of 1 wicket. Bablu Patil survives there. Taken a review, a successful review taken by Bablu Patil. Now Jimmy Natekar, captain, having a word with his bowler. Arshad Hundo, one of the class player since from 15 to 20 years. There is a short fine leg, very stylish, short third man, backward point and extra cover, edge of the 30-yard circle. There is a long off. Long on is slightly stylish, orthodox mid wicket and deep square. This time goes his back foot and pulls it in the air. Yes, he's gone. And this is the star connect catch taken by the fielder in deep. सचिन काटकर यांनी स्टार कनेक्ट कॅच घेतली आणि त्याचबरोबरीने क्रिकॉन फॅन्टेसी विकेट जिमी नाटेकर या ठिकाणी घेत आहेत. पहा, बबलू पाटील महाराष्ट्रातील एक आक्रमक फलंदाज आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु खूप चांगली त्या ठिकाणी स्टार कनेक्ट कॅच घेताना पाहायला मिळाले सचिन काटकर. और ये गिरता हुआ क्रिकॉन फैंटेसी विकेट, लेकिन फंटास्टिक बॉलिंग की पिछले ओवर में जिमी नाटेकर ने. कुल मिलाकर कितने रन दिए? 7 रन दिए और 2 बड़े विकेट. यही कारण था कि उनको गेंदबाजी के लिए लाया गया था. 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और 3 ओवर में अगर हम देखते हैं तो टोटल 39 रन बना है 2 विकेटों के नुकसान पर. और जो करंट रन रेट है वो 13.0 का है. एक ज़बरदस्त कुणाल बल्लेबाजी कर रहे हैं और एक कुणाल दाते हैं जिन्होंने सारी दुनिया में अपनी आवाज़ से धूम मचाई. सम्मानीय तुषार संकेत साहब को बताया जा रहा है, आपका हार्दिक स्वागत है. काफ़ी योगदान रहा है. और ये कब की चर्चा, हालांकि पिछले 2 दिन से मैं यूट्यूब पे देख रहा था, इसके लिए व्यूज़ बहुत रहते हैं. और इस कप की चर्चा देखिए, भले से हवा रुक गई है लेकिन टेनिस क्रिकेट में इस वक्त हवा इसी कप की चल रही. पहले दिन में मोर देन नियरेस्ट 4 lakhs एंड कल तो ये काटा 5 के ऊपर चला गया. ये सक्सेस रहता है किसी भी कप का.
गेंदबाजी में दूर वाले छोर से बुलाया गया है गेंदबाज ऐश्वर्या सुर्वे को, उनका एंड बदल दिया गया है। फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है और गेंद जा रही है जा रही है जा रही है आउट ऑफ पार्क, और ये लगा ग्लोबल T20 सिक्सर। कमाल का शॉट। अशा प्रकारचे जर बॉल येणार तर कुणाल खोंड त्यासाठी ओळखले जातात। बॉल जर पाहिलं तर आपण पाहू शकता फुलटॉस होता। कुणाल खोंड ज्यांनी सुरुवातच जर षटकाराने केली आहे असा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहिले मिळत आहेत। आणि पहा आणखीन एक षटकार कुणाल खोंड यांच्या बॅटमधून, आणि या इनिंगमधील एक उत्कृष्ट पारी आतापर्यंत त्यांनी खेळताना पाहायला मिळाली। देखिए इतना जूजी फुलटॉस मानो घी का नहीं देसी घी का लड्डू खिला बैठे थे वहां पर। सिक्सर से स्कोर उछलता हुआ 45 पे पहुंचा। ऐश्वर्या इस मरतबा हुक कर दिया, सज्जी जाएंगी साजन के घर। 6 रन, फिर से कमाल का ग्लोबल टेनिस T20 सिक्सर। आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय ग्लोबल T26, आणि पहा यावेळेला मात्र थोडासा टप्प्याचा अँगल बनवला, शफल झाले आणि या बॉलला पहा काय जबरदस्त अंदाजात फाईन लेगला षटकार खेळलाय। आणि खऱ्या अर्थाने आज संपूर्ण पाबळ गाव आणि त्याचबरोबर शिरूर तालुका देखील आनंदात असेल ज्या पद्धतीने ही बॅटिंग व्हायला पाहायला मिळते। हे चव्हाण काकांना आम्ही ॲक्शन कॅमेरामध्ये पाहतोय। चव्हाण फार्म हाऊस, चव्हाण पोल्ट्री पालघरमधील एक मोठं नाव आहे आणि खूप चांगले क्रिकेटर आहेत। स्वतः क्रिकेट खेळत असताना क्रिकेट कारकीर्द गाजवली आहे। ओव्हर 40 ओव्हर 50चं क्रिकेट देखील खेळलं आहे। चव्हाण फार्म हाऊसचे मालक, त्यांना आपण स्क्रीनवर पाहू यस शकता। सर, आपका हार्दिक स्वागत है। कुणाल खोंड बाकायदा गेंदों को पढ़ रहे हैं और ऐश्वर्या सुर्वे को अब दिन में तारे नजर आते हुए। ऐश्वर्या इस मरतबा बढ़िया वापसी, वाइड यॉर्कर, बल्लेबाज के इरादे और बल्ले दोनों को बीट करता हुआ पहुंचा विकेट कीपर के पास। सर चौथ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच 50 पार झाली आत्ताच। तर ज्या पद्धतीने हा धावसंख्येचा फ्लो, निलेश बिंताडे, क्रिकेट क्लब धनकवडी पुणे। यस, पुणे का क्रिकेट। ऐश्वर्या इस मरतबा सीटेड बैटेड शॉट खेलना चाहते थे, अच्छी लंबाई की गेंद थी, गली में गेंद गई, लेग बाय का इशारा। 1 रन से स्कोर 53 पे पहुंचा। बहुत सही आपने आकलन किया, पिछला मैच मोर देन 60 प्लस था, लेकिन यहाँ चौथा ओवर चल रहा है और रन बहुत तेज़ी से बन रहे हैं। ये आवाज़ के मलिका रेशमा महकर कोयनकर को दिखाया जा रहा है, जो आजकल सारे मुंबई और ठाणा ज़िला नहीं बल्कि सारे महाराष्ट्र में छाई हुई है। काफ़ी अच्छा रोल है और तीनों जो लैंग्वेज है उन पर उनको कमांड हासिल है, मराठी, हिंदी और इंग्लिश। यही कारण है कि दिन दुगनी रात चौगनी तरक्की की है। ऐश्वर्या सुर्वे बॉयसर एंड से मुड़ते हुए सामना करेंगे बैट्समैन पप्पू तोड़कर। इस मरतबा गेंद सीधी ट्रैवल कर गई है, यस इज आउट। और ये स्टार कनेक्ट कैच को आप देख रहे हैं, देखिए क्या कैच पकड़ा और ये गिरी क्रिकॉन फैंटेसी विकेट। 0 का चश्मा। हालांकि बल्ले के फेस को बहुत अच्छा खोला था, वहां पर गेंदबाज के पेस को भी कनेक्ट किया था, लेकिन शॉर्ट थर्डमैन पे बढ़िया कैच अर्शद उंडो का। अर्षद मेनन, आणि या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या पद्धतीने विकेट आणि काय कमबॅक केलंय। 2 षटकार आल्यानंतर मुंबईच्या DN नगर अंधेरीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली। सर कमबॅक खूप चांगलं झालं मी म्हणेल, कारण एक तुमच्याविरुद्ध आक्रमण केल्यानंतर त्यातून सावरणं सोपं नसतं, परंतु ऐश्वर्याने कमबॅक केलंय। देखिए ऐश्वर्या सूर्य टेनिस क्रिकेट का एक बड़ा नाम है और बड़ी टीमें जो रहती है, बड़े खिलाड़ी जो रहते हैं, ये 1 ओवर से इनका पूरा करियर खराब नहीं होता है। इनको आप उंगली पकड़ा दो ना तो ये आपका हाथ पकड़ ले, इसलिए बहुत अच्छा कमबैक। हालांकि 2 सिक्सर लगने के बाद कई दिग्गज रहते हैं तो दबाव में आते हैं, लेकिन सुर्वे ने साबित कर दिया कि वो अगर उनको मार सकते तो वो पवेलियन भी भेज सकते। 52 रन 3 विकेटों के नुकसान पे ओवर नंबर 4 का खेल चलता हुआ। ऐश्वर्या सुर्वे नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आए हैं आनंद। इस मरतबा कट करने की कोशिश, जगह नहीं थी वहां पर,
गेंद जहाँ खेलना चाहते थे वहाँ तो नहीं खेल बैठे, डीप कवर में गई, 1 रन। देखिए चंदू सर, आपको कट करने के लिए जगह होना चाहिए, हाथ खोलने के लिए। आप जब हुक शॉट खेलते हैं तो गेंद की लाइन के पीछे या गेंद की लाइन के अंदर चाहिए। ओवर समाप्त होते हुए 4 रन बने यहाँ पर। नीलेश बिंतारे स्पोर्ट्स क्लब पुणे के 53 विकेटें गिरी हैं, 3। सर खूप चांगली सुरुवात झाली आहे आणि या ओव्हरमध्ये एक विकेटही आली, उत्तरार्धात चांगली बॉलिंग झाली. परंतु एक गोष्ट मी या ठिकाणी नक्कीच सांगेल, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये कुणाल खोंड आहे, ज्याच्या नावावर आत्तापर्यंत 15 चेंडूमध्ये 39 धावा आहेत. आणि त्यांना साथ देण्यासाठी जर पाहिलं तर पुण्याच्या देहू रोडचे एक धडाकेबाज बॅट्समन आनंद चव्हाण देखील आलेत. तर या पुढची रणनीती देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या 2 ओव्हरला किती रन येतात तेही तेवढंच महत्त्वाचं आहे सर. Yes, sir, absolutely, because he is the set batsman. He played a fantastic knock so far, 15 balls and 39 runs. कुणाल खोंड पे सबकी नज़र रहेगी और देखना है इस ओवर से किसको गेंदबाजी दी जाती है। जिमी नाटेकर को कंटिन्यू रखा गया है GSW एंड से। उनका सामना करेंगे बैट्समैन आनंद चौहान। आनंद चौहान से याद आया, हालांकि ये तो मिडल ऑर्डर में भारत के चेतन चौहान, वन ऑफ द ग्रेट प्लेयर। फील्ड की जमावट देखिए, एक शॉर्ट फाइन लेग लगाया गया, एक शॉर्ट थर्मेन है, एक बैकवर्ड पॉइंट है, कोई भी फ्लैशी स्क्वायर कट को कैच में बदलने के लिए। एक एक्स्ट्रा कवर 30 गज पे नाटेकर चले, पहली गेंद उछाल दिया डाउन द ग्राउंड और पहले बाउंस पर गेंद तीर की मानी निकलती हुई और ये लगा धक धक चौका। कमाल का शॉट। आल्या आल्या मात्र मोठा फटका खेळला जातोय. हे चांगल्या फॉर्मात आहेत. मागील महिन्यामध्ये सिद्दीक सर याच बॅट्समनने लगातार 16 हाफ सेंचुरीज केल्या होत्या बॅक टू बॅक. एवढा जबरदस्त फॉर्मात आहेत आनंद चव्हाण. व्हाट अ प्लेयर ही इज। जिस तरह बताया चंदू सर ने कि ये कोई आसान काम नहीं है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में 9 अर्धशतक का रिकॉर्ड है लगातार। इस मर्तबा खींच के मारने की कोशिश, गेंद हवा में है, क्या मस्तक पे दस्तक, ये मस्तक पे दस्तक है और ये लगा ग्लोबल T20 सिक्सर। इसे कहते हैं सर पे से चंदू सर पानी जाए या गेंद, दोनों सूरतें डूबने वाली रहती है। मस्तक पे दस्तक दी थी, कंट्रोल शॉट। देखिए उनके स्लॉट में आई थी, जब शॉट को खेल रहे थे तो कहीं ना कहीं उनकी नजरें हट गई थी। आनंद चव्हाण यांनी आपल्या टीमला आनंद द्यायला सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर ते पाहायला मिळालं. परंतु जिमी नाटेकर देखील एक अशी झुंजार गोलंदाजात कमबॅक करू शकतात, क्षमता त्यांच्याकडे आहे आणि ते कमबॅक या ठिकाणी त्यांना करावं लागेल. कारण मोठ्या मंचावर ते सर्व खेळाडू दाखल झालेत क्रिकॉनमध्ये. प्रत्येकाला सिद्ध करण्यासाठी मौका मिळाला आहे, संधी मिळाली आहे आणि मैदानात ते सिद्ध करावंच लागणार आहे. एब्सोल्युटली। अब काउंटर अटैक हो रहा है। खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया है। 2 धारी तलवार चल रही है। पहले ही कुणाल अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, इस मर्तबा फिर से मिस टाइम स्ट्रोक है, क्या पहुंच पाएंगे? ओह, ये देखिए आसान सा कैच छूटा वहाँ पर। और मैं तो अक्सर कहता हूं कि आप बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। इस तरह के कैचेस छूटेंगे तो दबाव बढ़ जाता है गेंदबाज पर। स्कोर आगे सरकता हुआ 65 रन 3 विकेटों के नुकसान पे 39 पे कुणाल खोंड खेल रहे हैं। और जो रन बनाए आनंद चौहान ने, ताबड़तोड़ बल्लेबाजी 13 पर। जिमी नाटेकर फुल टॉस गेंद, आड़े बल्ले से गेंद को गैप में खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ और गेंद काउ कॉर्नर से होती हुई 4 रनों के लिए ये बहुत ही खूबसूरत धक धक चौका। बरोबर. नॉर्मली तुम्ही सांगितल्याप्रमाणे नॉर्मली ते ओपनिंगला येतात, आज मिडल ऑर्डरमध्ये आलेत, परंतु भूमिका तीच करतायत जी नेहमी करतात. धडाकेबाज धडाका आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना आनंद द्यायचं काम आनंद चव्हाण सातत्याने सुरू आहे. बहुत ज़बरदस्त, ऐसा लग रहा है कि पूना से ही सेट होकर आए हैं जिस तरह वो बल्लेबाजी कर रहे हैं। अब तो कहीं ना कहीं ये जो ऐसे बर्मा बॉयज़ है इनको थोड़ी कठिनाइयाँ हैं फील्डिंग सजा। बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत स्क्वायर कट, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए फिर से आप देख रहे हैं धक धक चौका। ये जो शॉट है ना, इसे जाजिबुल नज़र कहा जाता है। ये क्रिकेट का सबसे खूबसूरत शॉट है। अपर कट किया, लॉफ्टेड स्क्वायर कट किया था इनफील्डिंग के ऊपर से। जिस तरह आंखों में
उठती हुई समंदर की लहरें जज्ब होती है, ये शॉट जज्ब हुआ है। वा, खूप चांगली बॅटिंग. याचसाठी ज्या वेळेला आनंद चव्हाण बॅटिंगला येतात ना, संपूर्ण देहू रोड आणि संपूर्ण मावळ तालुका मोबाईलवर मॅच पाहत असतात किंवा टी व्हीवर मॅच पाहत असतात आणि आज तेच पाहायला मिळेल. कमाल की बल्लेबाजी कर रहे आनंद चौहान। नाटेकर काफी महंगे साबित होते हुए, लेफ्ट आर्म और द स्टंप्स, इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को स्विंग कर दिया ऑन साइड में, डीप में खिलाड़ी मौजूद, एक से ज्यादा कुछ भी नहीं, लेकिन स्कोर जिस तेजी से बढ़ रहा है ये खतरे की घंटी बजती हुई ऐसे वर्मा बॉयज़ के लिए, क्योंकि नीलेश बिंतर स्पोर्ट्स क्लब पुणे ने 5 ओवर की समाप्ति के बाद 74 रन बनाए, 3 विकेटें गिरी है। चंदू सर, अगले टॉस के लिए आपको अनाउंसमेंट करना है। यस, टेलीकास्ट दुनिया का सम्राट tenniscricket.in, मुकेश दास, आनंद को सीधा ड्राइव किया मिड ऑफ के सर के ऊपर से, लेकिन क्या बैकअप किया है वहां से लॉन्ग ऑन के फील्डर ने, मिड ऑफ ऊपर खड़ा था, 1 रन बनता हुआ। आनंद चौहान कमाल की बल्लेबाजी कर रही है और बहुत तेज, 8 गेंदों में 23 रन। कुणाल खोंड अब बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए 39 पे बल्लेबाजी कर रहे। मेरे ख्याल से क्रिकॉन कप में अभी तक एक ही अर्धशतक किरण पवार ने लगाया था। देखना है कि क्या दूसरा अर्धशतक। बहुत ही सुंदर मौसम, आइडियल क्रिकेट कंडीशन, लश ग्रीन आउटफील्ड है, सूरज काफ़ी चमकता हुआ। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर से ब्लाइंड स्विंग की कोशिश, गुड लेन पे पड़ने के बाद गेंद विकेट कीपर के पास, कोई रन नहीं। पहला ऐसा स्ट्रोक है जहां हम कह सकते हैं कि कुणाल ने गलती की। खूप चांगली सुरुवात. मात्र हे हाणामारीचं षटक आहे, परंतु मुंबईच्या एंटॉफिलचा बॉलर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण मुकेश दास. मुकेश दास सामने की ओर से आते हुए बोईसर एंड से, इस मरतबा स्विंग कर दिया है पीछे खिलाड़ी, और ये बहुत ही खूबसूरत वहां पर स्टार कनेक्ट कैच लिया है और ये गिरता हुआ क्रिकॉन फैंटेसी विकेट.
खूप चांगली खेळी केली, लक्षात राहण्यासारखी खेळी आहे. एका मोठ्या मंचावर ज्यावेळेला तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता, सादर करता, त्यावेळेला संपूर्ण जगाचं लक्ष तुमच्याकडे असतं. आणि आज कुणाल खोंडने सर्वांच्या नजरा, तुम्ही म्हणजे इतर स्पर्धांमध्ये जे परफॉर्मन्स करतात तो आणि ज्यावेळेला मोठ्या स्पर्धामध्ये करता तो, याच्यात तफावत असते. आज स्वतःला सिद्ध करतोय पाबळगावचा आणि त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील हा सितारा कुणाल खोंड. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन Yes. दाखवलंय क्रिकॉन कपमध्ये. बिग हैंड दिए जा रहे. ही प्लेड अमेजिंग इनिंग, इनक्रेडिबल इनिंग. इन 16 बॉल में 39 रन्स. कुणाल के आउट होने के बाद अब ये देखिए किस तरह से विकेट गिरा था. जज बहुत अच्छा किया था. बाउंड्री पे इस तरह के कैचेस आसान नहीं रहते और वाकई में इंचेस इनसाइड दी बाउंड्री लाइन स्टार कनेक्ट कैच पकड़ा था वहां पर. इस बीच अगेन स्विंग कर दिया. ये जाएंगी मैदान के बाहर. हाई एंड हैंडसम 6 रन और ये लगा ग्लोबल T20 सिक्सर. काय बॅटिंग करतायत. आनंद चव्हाण मिडल ऑर्डरला आलेत आणि तदनंतर पहा त्यांच्यासाठी वाऱ्याची दिशा, मैदान किती लांब आहे, बॉलर डावखोरा आहे, उजवा आहे, काही मायने ठेवत नाहीयेत. काय बॅटिंग करतायत आणि पहा किती लांब षटकार मारलाय. यस, बिग बिग वन. और आपने सही कहा, कुछ खिलाड़ी ऐसे रहते हैं जो परिस्थितियों में ढल जाते हैं और कुछ खिलाड़ी ऐसे रहते हैं जो परिस्थितियों को अपने तरफ कर देते हैं. वन ऑफ द ग्रेट प्लेयर आनंद चौहान. 29 रन इन 9 बॉल्स. छोटा पॉकेट बड़ा धमाका. इस मरतबा उछाल दिया गेंद को डाउन द ग्राउंड, सीधा साइड स्क्रीन पे. एक और सिक्सर. क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है और क्या कमाल का ये ग्लोबल T20 सिक्सर आता हुआ. डगआउट में देखिए कितनी खुशी का माहौल है और रन तो ऐसे बन रहे हैं जो खतरे की घंटी बन चुकी. आनंद आनंद आणि आनंद, आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे, तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आनंदची बॅटिंग आणि बॅटिंगची चर्चा, षटकार चौकारांची नक्कीच या ठिकाणी बरसात. एग्जैक्टली. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंड एंटरटेनमेंट. दास फुल टॉस गेंद, क्रैकिंग स्ट्रोक है हवा में, पीछे खिलाड़ी एक्स्ट्रा कवर में और बहुत बढ़िया बल्लेबाजी के बाद आउट हो गए आनंद चौहान. और ये बहुत अच्छा स्टार कनेक्ट कैच डीप में पकड़ा और ये गिरा क्रिकॉन फैंटेसी विकेट. तो कुल मिलाकर 6 ओवर की समाप्ति, 87 रन बने, 5 विकेटें गिरी है और 88 की चुनौती है यहाँ पर ऐसे वर्मा बॉयज़ के सामने. खेल की जब शुरुआत होंगी तो मेरा साथ निभाने. ये स्कोर बोर्ड देखिए. कुणाल ने 17 गेंदों में 39 रन बनाए. भूषण गोले 5 गेंदों में 3 रन. बबलू पाटिल आज नहीं चले, 2 गेंदों में खाता नहीं खोला. पप्पू तोड़कर भी 0 पे आउट हुए. आनंद चौहान ने कमाल की बल्लेबाजी की, 11 गेंदों में 35 रन और बाकी बल्लेबाजों की बल्लेबाजी नहीं आई. कमाल का टेलीकास्ट आप देख रहे हैं. टेनिस दुनिया का सम्राट. ये देखिए ऐश्वर्या सुरवे 2 ओवर 22 रन 1 विकेट. सचिन काटकर 1 ओवर 23 रन और कोई विकेट नहीं. बहुत महंगा ओवर था. जिमी नाटेकर ने 2 ओवर 28 रन 2 विकेट और मुकेश दास 1 ओवर में 13 रन दे बैठे. ये बॉलिंग एनालिस्ट बताया जा रहा है. तो खेल की जब शुरुआत होंगी तो बहुत ही मैच्योर्ड कमेंटेटर और जिनकी रेस्पेक्ट उनकी आवाज़ उनके स्वभाव से की जाती है. मेरे साथ रहेंगे चंदू सर.
जावेत मॅचच्या दिशेने स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं क्रिकॉन कप विराट प्रेझेंट क्रिकॉन कपमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहू शकता संपूर्ण भारतभरातील खेळाडू दाखल झालेत. अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतात या क्रीडा नगरीमध्ये. पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचं हे ग्राउंड आणि त्या ग्राउंडवर जर पाहिलं तर या हिरवळीवर 3 दिवस मात्र क्रिकेटचा मनमुराद आनंद संपूर्ण टेनिस क्रिकेटची दुनिया संपूर्ण टेनिस क्रिकेटचं विश्व घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर चाललं आहे, एका वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे आणि टेनिस क्रिकेटचा हा प्रवास जर पाहिला तर वेगळ्या मार्गातून जाताना पाहायला मिळतो आहे. कारण कालपर्यंत जर पाहिलं तर गली क्रिकेट म्हणून संबोधलं जाणारं क्रिकेट आता आपण पाहू शकता स्क्रीनवर. अभय राज्याध्यक्ष, त्याचबरोबर सुरेश महाडिक सर आणि जे मात्र राहुल 11 या संघाचे 2 एक खेळाडू समर्थक म्हणून मात्र नक्कीच भूमिका निभवत असतात, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही स्वागत या ठिकाणी नक्कीच करू. आणि आजचा दिवस जर पाहिला तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खूप महत्त्वाचा आहे. ज्यांनी राहुल 11साठी यष्टांच्या मागे खूप चांगलं यष्टीरक्षण केलं आहे. आणि आज या क्रीडा स्पर्धेसाठी दिवस 4ही टीम बॅलन्स आहेत सर. म्हणजे धावसंख्या जरी पाहिली तर मोठी उभी राहिली आहे. 88 धावांची आवश्यकता आहे. परंतु सिद्दीक सर आपण अशा कित्येक मॅच पाहिल्यात, मोठमोठ्या धावा झाल्या आणि त्या पार देखील झाल्या. म्हणजे आज एस ए ब्रह्मा टीम देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टीम बनवून आले. चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे. असे बॅट्समन जी ही धावसंख्या पाठलाग करू शकतात. आपण पाहू शकता ज्या ठिकाणी निलेश बिंटाडे स्पोर्ट्स क्लब धनकवडी पुण्याचे हे नामवंत फलंदाज एका बाजूला, साताऱ्याचा भूषण गोळेला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि हैदराबाद म्हणजे तेलंगणा राज्यातील 4 खेळाडू या टीममध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात है, आपने जो जिक्र किया, देखिए चारों के चारों शेर टीम है. देखिए लगाम घोड़ों को लगाई जाती है, शेरों को नहीं. अब देखना है कि इस मैच को जीतना है चंदू सर, तो बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल बहुत ही पॉझिटिव्ह रिप्लाय देना होगा. कहा जाता है वेल बिगन इज हाफ डन. नक्कीच. आणि तेच करण्यासाठी मुंबईचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवर जर पाहिलं तर प्रीतम परब, गोरेगावचा एक शैलीदार फलंदाज, नॉन स्ट्राईकला सिद्धेश भोसले. तर बॉलिंगसाठी आपण पाहू शकता पुण्याच्या वाघोली स्टार आसिफ शेख यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाते. दोन्ही टीम जर पाहिलं तर अतिशय बलवान आहेत, परंतु लक्ष मोठं आहे. पहिल्या डावाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य जर पाहिलं तर कुणाल खोंड आणि मिडल ऑर्डरमध्ये येऊन काय फिनिश केलं आहे. म्हणजे जी गरज होती स्लॉग ओव्हर्समध्ये बॅटिंग करण्याची ती आनंद चव्हाणने ती कमी पूर्ण केली. यस सर, नो डाउट एट ऑल. आनंद चव्हाण प्लेड अ फंटास्टिक नॉक, 35 in only 10 balls. What a great player he is. Some sweet shot. But now go to the live match. तर तो पहिला डाव होता आणि आता आहे दुसरा डाव. क्रिकेट आहे, दोन्ही संघांना समसमान संधी, समसमान ओव्हर, एकाला बॅटिंग एकाला बॉलिंग. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहतोय ऑप्शनच्या बाहेर आणि पहिल्या बॉलला मात्र स्वैर चेंडू घोषित करण्यात आलाय. अवांतरच्या रूपाने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 वर पोहोचेल. तर आसिफ बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. यांचाही प्रवास जर पाहिला तर वाघोली पुणे ते संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर देखील होताना पाहायला मिळतो. तेच आसिफ बॅकफुटला जाऊन मात्र यावेळेला पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी होऊ दिला नाही. या टप्पा पडल्यानंतर बॉल थोडीशी अतिरिक्त उसळी, एक्स्ट्रा बाउन्स आणि त्याचबरोबर थोडंसं कट देखील पाहायला मिळेल. टर्न अँड बाउन्स दोन्ही पाहायला मिळालं आणि बॉल कीपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. लक्ष आहे 88 धावांचं, परंतु त्याचा पाठलाग करण्यासाठीचा प्रयत्न एस ए ब्रह्मा ही त्या टीमकडून अमित गुप्ता, दिलीप गवस यांची टीम या ठिकाणी आपण पाहतोय. कशा प्रकारे ही टीम या ठिकाणी कामगिरी करणार पाहायचं आहे. आसिफ यावेळेला चांगला फटका, मिड ऑनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळेल आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. धक 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 चौकार. ये इनका एक अलग अंदाज है. प्रीतम प्रभ, known they are chasing a very huge total. Last one was a terrific stroke in the hit. Against the swing, picks on the rise, mid on up in the circle. Couple of bounces, cross the long on boundary for 4. Tremendous power and beautiful execution from first welcome boundary to S.A. Bharma boys. एस ए ब्रह्मा गेल्या काही वर्षात या नावाला देखील आपण सातत्याने पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये.
यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला, थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या दिशेने मात्र या बॉलला ढकललं आणि 1 रनने जर पाहिलं तर स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल, तो जाऊन पोचेल 6 धावांवर. एका बाजूला जर पाहिलं तर पुण्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला मुंबईचे खेळाडू पाहायला मिळतील जास्तीत जास्त दोन्ही टीममध्ये. तर हा संघर्ष या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. 88 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि क्रिकेटच्या खेळात कोणतीही धावसंख्या मोठीही नसते आणि छोटीही नसते, कारण दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही गोलंदाजी, दोघांनाही फलंदाजी, दोघांनाही क्षेत्ररक्षण, दोघांनाही तेच मैदान, दोघांनाही तीच खेळपट्टी, दोघांनाही तोच बॉल. यावेळेला आपण पाहू शकतो पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर एक वेगळी रणनीती कदाचित आसिफ यांची असावी, परंतु यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल आणि आणखीन एक एक्स्ट्राच्या रूपातील रन या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि स्कोर जर पाहिला तर 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल, तो म्हणजे 7 या धावसंख्येवर. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली सलामी आणि पॉवर प्लेच्या 2 ओव्हर तेवढ्याच निर्णायक असतील. सिद्धेश भोसले यावेळेला चांगला फटका, डीपेक्षा कव्हरच्या दिशेने बॉलला खेळण्याचा प्रयत्न तर झालाय. 1 रन त्या ठिकाणी घेतली जाईल आणि दुसऱ्याही रनचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. सिद्धेश भोसले एक आक्रमक खेळाडू आहेत काळा चौकी विभागातील आणि आपल्या घणाघाती बॅटिंगसाठी ते ओळखले जातात. ताबडतोड अंदाजामध्ये बॅटिंग करतात आणि त्यांना माहिती आहे आज लक्ष जर पाहिलं तर मोठं आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बॅट बोलणं गरजेचं आहे, आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे आणि तोच दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 9 रन धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंगसाठी आपण पाहू शकता आसिफ पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा बॉल होता, यावेळेला उसळी घेतली आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. सर क्या गेंद थी, आइए देखते हैं. बिल्कुल नाक के पास से चली गई थी, जिस तरह खुशबू या सुगंध जाती है. परफ्यूम डिलीवरी, एक्स्ट्रा बाउंस एंड एक्स्ट्रा पेस फ्रॉम आसिफ शेख. ये देखिए बिल्कुल नाक के पास से जाती भी, अतिरिक्त उछाल था इसलिए बैट्समैन उसे काउंट नहीं कर पाए. आसिफ यावेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने. सिद्धेश भोसलेला जास्त काळ तुम्ही रोखू शकत नाही. आक्रमकता हा त्यांचा मूळ स्वभाव आहे आणि पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. खूप चांगला फटका, धक-धक चौकार. कमाल का शॉट खेला वहाँ पे. ये देखिए थोड़ा आगे रख दिया था और सीधे प्लेट से डाउन द ग्राउंड खेला, तीर की मानिंद. पहले बाउंस पर 4 रन, सबसे सेफ स्ट्रोक रहता है क्रिकेट का. अब ऊपर से नो बॉल भी आया है, कहीं ना कहीं मैच में बराबर जो आस्किंग रन रेट चाहिए उसको पड़ाप कर लिया है. आसिफ यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी हो नाही या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे आणि फ्री हिटच्या चेंडूवर हीच एक संभावना होती, तुम्ही बाद होऊ शकता धावबादच्या रूपात आणि तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. सिद्धेश चांगली बॅटिंग करत होते परंतु त्याच वेळेला त्यांना परतावं लागतंय माघारी. देखिए मुझे ऐसा लग रहा है कि प्रीतम परब शायद भूल चुके थे कि ये फ्री हिट है. वो स्ट्राइक अपने पास रखने की चक्कर में रन के लिए नहीं भागे और आखिरकार सिद्धेश आउट हो गए फ्री हिट पे रन आउट. 1 ओवर की समाप्ति पे 14 रन बने, 1 विकेट गिरा है. ऐसे बर्मास बॉयज़ का जो लक्ष्य का पीछा कर रही है, वो जो टारगेट है उनके सामने वो 88 का है. देखिए 14.80. लेकिन चंदू सर, मैंडेटरी पावर प्ले के जो 2 ओवर है वो दोनों टीमों के लिए इम्पोर्टेंट है, क्योंकि आपने देखा कोशिश होंगी उसमें ही तेज़ रन बनाने की. आपने बहुत अच्छा आकलन किया था अभी कि दोनों टीमों के लिए वहीं पीछे. क्रिकेट को जिस तरह होली कलरफुल जो अभी ख़त्म हुई है, दिवाली का कॉलर लाइटफुल, ईद कॉलर जॉयफुल, क्रिकेट कॉलर वंडरफुल. क्रिकेट को वंडरफुल इसलिए कहा गया कि यहाँ अनसर्टिनिटी गेम है, इसमें निश्चित कुछ नहीं. सर्टियन सब रहता तो ना ये चाम रहता, ना ये ग्लैमर रहता, ना दर्शक रहते, ना ये खिलाड़ी रहते, ना टेलीकास्ट रहता. इसीलिए इसका जो ग्लैमर है वो सर चढ़ के बोलता है. नक्कीच सर, ते आपल्याला पाहायला मिळतं नेहमीच. आणि पहिल्या ओव्हरमध्ये मी तर म्हणेल रन आलेत, म्हणजे रन पाहिजे होती, चांगली सुरुवात पाहिजे होती, सुरुवात झाली परंतु 1 विकेट गेली आहे आणि ती देखील रन आउटच्या स्वरूपात फ्री हिटच्या बॉलवर. तर मोहम्मद इस्तेशाम बॉलिंगला म्हणजे उर्फ नदीम बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी प्रीतम. यावेळेला वा खूप चांगला फटका, परंतु तिकडे फिल्डर तैनात आहेत, डीप कव्हरला बॉल जाईल. कुणाल खोंड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रणनीतीबद्ध कामगिरी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला गेला
तिकडे फिल्डर तैनात होते आणि मोहम्मद एहतेशाम इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं। मोहम्मद एहतेशाम कट किया था, जगह ज़रूर दी थी वहाँ पे स्क्वायर कट करने की। तर पाहू शकता आपण करण मडवी बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। उरण तालुक्यातील, रायगडच्या उरण तालुक्यातील गावठाणचा हा सितारा खूप चांगल्या फॉर्मात आहेत या हंगामात। पाहूयात, ओहो काय वेग होता या बॉलमध्ये। तेलंगणा राज्यातून आणि हैदराबादमधून हा बॉलर दाखल झाला ही स्पर्धा खेळण्यासाठी। का मी हैदराबाद ते इथपर्यंतचा प्रवास केलाय। करण मडवी यांच्यासाठी एक वेगवान बॉल, कमाल की गेंद वाइड यॉर्कर थी और ये देखिए कोई भी जवाब नहीं था बैट्समैन के पास। पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय। बॅक टू बॅक 2 बॉलवर ऑफ स्टंपची बाहेर मात्र ही पिचिंग करण्याचा प्रयत्न। त्यांनी एक रणनीती बनवली आहे की ज्यावेळेला डावखुराताचे बॅट्समन म्हणजे लेफ्टी बॅट्समन असतील तर ही रणनीतीबद्ध आपल्याला फुलर लेंथ परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवायची। काफ़ी प्री प्लानिंग गेम खेला गया और आपने कहा कि डॉट बॉल वाकई में किसी सोने के टुकड़े की से कम नहीं रहेंगे इस मैच में। और सोने के आप 100 भी टुकड़े करो तो उसकी कीमत भी नहीं कम होती। यावेळेला पहा पूर्ण व्हेरिएशन करताना पाहायला मिळाले। खूप चांगली बॉलिंग। या अगोदर वेगात बॉल टाकले सर 2 आणि यावेळेला जर पाहिलं तर थोडीशी गती कमी केली आणि तीच कमी केलेली गती आणि बॉल यावेळेला थोडासा आतमध्ये देखील आला। व्हेरिएशन लाजवाब। ब्यूटीफुल बॉल चेंज अ पेस फ्रॉम एहतेशाम, मोहम्मद एहतेशाम। इट हैज़ बीन अ ग्रेट फास्ट बॉलिंग फ्रॉम मोहम्मद एहतेशाम, मैन फ्रॉम हैदराबाद। यावेळेला मात्र चांगला फटका, परंतु तिकडे आहेत फिल्डर। मिड ऑफला खेळला हा बॉल, परंतु 1 रन घेण्यात यशस्वी होतील केवळ। आणि खूप चांगली बॉलिंग। पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये रन आले जरूर सर, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये या हैदराबादच्या बॉलरने खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते। पहा आतापर्यंत 2 रन केवळ दिलेले आहेत। क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आज आपण क्रिकॉन कपमध्ये पाहतोय। क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने यूट्यूबच्या माध्यमातून देखील आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू। यावेळेला चांगला फटका, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। प्रीतम परब यांच्या बॅटमधून येतोय ग्लोबल T26। गरज होती 6ची आणि तो 6 या ठिकाणी आलाय। षटकार। ऐसे लग रहा है कि प्रीतम परब के पास काफ़ी समय है शॉट खेलने के लिए। आइए देखते हैं। इंतज़ार किया और वार किया, थोड़ा इंतज़ार किया। पुल पावरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल। ये देखिए थोड़ा अटपटे अंदाज से ज़रूर खेला था, लेकिन बल्ले के बीचों बीच 6 रन। और प्रीतम ने भी कह दिया सब बंदी चल जाएंगी, रन बंदी नहीं चलेंगी। क्या बात आहे। तर सर रिक्वायर रन रेट मात्र आता जरूर वाढलाय, परंतु 22 धावा झाल्यात हेही विसरून चालणार नाहीये। 2 षटकं पॉवर प्लेची संपलेली आहेत, परंतु अशीच आक्रमणं होत राहिली तर या रन होऊ शकतात। आनंद चव्हाणने ते आक्रमण केलंय। याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर कुणालने आक्रमण केलंय। या अगोदरच्या मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने श्रेयस कदम, मुंबईचे खेळाडू खूप चांगले खेळले। त्या अगोदर जर पाहिलं निखिल जाधव, मंगेश वैदी। आज बॅट्समन म्हणजे पहिल्या 2 दिवसाच्या तुलनेत आज जर पाहिलं तर बॅट्समन रंगात येताना पाहायला मिळत आहेत। त्यांना या खेळपट्टीचा अंदाज आलाय। तर पाहूया या येणाऱ्या कालावधी दोन ओव्हर तर संपल्यात आणि यासर अराफत बॉलिंगसाठी येताना आणखीन एक तेलंगणा राज्यातील आणि हैदराबादमधून या ठिकाणी बॉलर दाखल होताना पाहायला मिळतोय। यानी इसका चंदू सर, इसका मतलब है कि ये जो पेस बैटरी लाई है, ये जो यूनिट लाया पूरा तोपखाना, ये तमाम तेलंगाना हैदराबाद से लाया गया है। बराबर। पहिला बॉल उसळी घेणारा होता, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि अतिरिक्तच्या स्वरूपात या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल। 23 रन स्कोरवर होताना पाहायला मिळत आहेत। देखिए अंपायर ने तुरंत ही कहा कि 1 फॉर दी ओवर, एक बाउंसर आप कर चुके हैं। बैट्समैन की रीच के कहीं ना कहीं बाहर था, क्योंकि जो स्ट्राइक पे बैट्समैन है उनका कद उतना ऊंचा नहीं है।
तर जाऊयात मॅचच्या दिशेने. यासर करण मडवीसाठी यावेळेला अधिक वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच झाला होता आणि यशस्वीही होताना पाहायला मिळत आहेत. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिला बॉल जर पाहिला तर अकूट टप्प्याचा टाकला आणि यासरने यावेळेला परफेक्ट ब्लॉक, विकेटचं पतन. करण मडवी बाद. कमाल की गेंद थी, स्विंगिंग यॉर्कर, और इस गेंद का कोई भी जवाब नहीं था वहाँ पर करण मडवी के पास. हालांकि उन्होंने बैकलिफ को भी नीचा किया था, इसीलिए तो सहवाग ने कहा था कि क्रिकेट में दो ही चीज़ों का सम्मान होता है, पहला सचिन तेंदुलकर, दूसरा परफेक्ट यॉर्कर. और सबसे बड़ी बात थी कि ये टो क्रशर गेंद थी और साइड आर्म गेंद थी, जो रॉन्ग वन रहता है बाएं हाथ के गेंदबाज का. क्या परफेक्ट गेंद थी. देखिए हर रस्सी सांप नहीं रहती है, लेकिन हर यॉर्कर घातक रहता है. यॉर्कर घातक रहत आहे. तर तोच यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय तेलंगणा हैदराबादच्या या यासर अराफत यांच्या माध्यमातून आणि यशस्वी झालेत. पहिला बॉल जर पाहिला एक्स्ट्रा रन आले, परंतु दुसरा बॉल लगेच ट्रॅकवर टाकला, परफेक्ट ब्लॉक टाकला आणि पायाला लागून मात्र स्टंप उडवले जात आहेत. परंतु नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये क्रिकॉन कप खेळण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतील, ते म्हणजे अक्षय पवार. यावेळेला जर पाहिलं तर खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु मागील 2 बॉलच्या पेक्षा वेग थोडासा कमी होता आणि त्याचमुळे की काय बीट झाले कम्प्लिटली बॅट्समन आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अक्षयच्या विरुद्ध प्रभावशाली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. यस, इट हैज बीन अ ग्रेट बॉलिंग. देखिए ये गेंद को आगे रख दिया था, लेंथ गेंद थी और जगह से खड़े खड़े खेले थे. हालांकि जहाँ मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, वहाँ क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है. फुटवर्क साथ नहीं दे रहा था. आले खूप चांगले ॲथलीट आहेत आणि 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पोलीस गेम्समधील त्यांचा रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावर आणि रग्बीसाठी त्यांनी इंडियाचं प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे आणि नॅशनल गेम्समध्ये मेडल देखील त्यांना प्राप्त आहे. यस, फर्स्ट टाइम अ कॉन्फिडेंट लुकिंग स्ट्रोक प्लेड बाय प्रीतम अगेंस्ट यासिर अरफात. ट्रेवन नाइसली बट इक्वली फिट फील्ड फ्रॉम तोडकर. वा, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु काय बॉलिंग करतायत यासर आतापर्यंत. यावेळेला चांगला फटका प्रीतम परबच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, येतोय धक 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 चौकार. I think a slightly short pitch delivery wasn't a very short delivery. Look at that. Around his stumps, waited for, comes to him, then pulls it nicely. Couple of bounces, cross the mid-wicket boundary for 4. This is the dhak boundary. थोडंसं प्रीतम एका बाजूने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतायत. स्कोर जर पाहिला तर 3 ओव्हरची समाप्ती या ठिकाणी झाली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 30 झाली आहे. 88 धावांचा पाठलाग म्हणजे अजूनही यात 58 रन करायचे आहेत आणि 3 ओव्हर म्हणजे जवळपास 20च्या सरासरीने सिद्दीक सर रन करायचे आहेत. देखिए जैसे जैसे आस्किंग रन रेट बढ़ेगा वैसे वैसे बल्लेबाजी पे दबाव बढ़ेगा. हालांकि क्रिकेट में इम्पॉसिबल शब्द नहीं है और क्रिकेट में भविष्यवाणियाँ भी सफल नहीं होती है. हालांकि उस दिन मैंने कहा था कि एक भविष्यवाणी सफल हुई थी 1992 में. कुणाल दत्ते ने उस दिन कहा था कि दूसरी एक भविष्यवाणी भी सफल हुई थी. बहरहाल अगर यहाँ से मैच को जीतना है तो हर ओवर में एक बड़ा स्ट्रोक आना ज़रूरी हो गया है. 3 ओवर की समाप्ति पे 30 रन आए हैं और बचे हुए 3 ओवर में जो आस्किंग रन रेट है, one of the healthy asking run rate, Chandu, in front of S.A. Burma boys, because asking run rate is touched to 20, not easy on this surface. This is the tough wicket and batsman bowler getting lot of assist from the pitch. अहमद अस्करी अहमद बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक वेगवान बॉलर आहेत आणि हैदराबादलाच बिलोंग करतात. यस, अस्करी अहमद को बुलाया. इसका मतलब चारों के चारों जो पेस बैटरी है वो पूरी बिलोंग करती है तेलंगाना को. वन ऑफ द यूनिट ऑफ फास्ट बॉलिंग. आसिफ वगळता यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फसला आहे. कॅचवर मात्र आनंद चव्हाण येताना पाहायला मिळतील आणि स्टार कनेक्ट कॅच घेताना पाहायला मिळतात. आनंद चव्हाण तर क्रिकॉन फॅन्टसी विकेट मिळवताना पाहायला मिळत आहेत अहमद अस्करी. देखिए शॉट थोड़ा इनसाइड आउट खेलने की कोशिश की थी. जब आप ड्राइव लगाते हैं ना चंदू, तो आप गेंद के ऊपर आना चाहिए और गेंद के
करीब चाहिए और आपका जो सिर है वो काफ़ी स्थिर होना चाहिए। ये शॉट में ऐसा कुछ नहीं रहा और आप देख सकते हैं कि सिर भी आसमान में गया, बल्ला ज़्यादा घूमा, गेंद सीधी कवर्स में गई और बढ़िया कैच। और ये स्टार कनेक्ट कैच आपने देखा और क्रिकॉन फैंटासी विकेट को ये देखिए किस तरह से आउट हुए। क्या टेलीकास्ट दे रही है टेलीकास्ट दुनिया का सम्राट tenniscricket.in। बहुत खूबसूरत एंगल बताए जा रहे हैं। सर असं कधी वाटलंही नव्हतं आजपासून 10 ते 15 वर्षापूर्वी आपण पाठीमागे गेलो तर या पद्धतीचं कव्हरेज होईल आणि टेनिस क्रिकेटला एवढी उंची प्राप्त होईल असं कधी वाटलं नव्हतं, परंतु आज टेनिस क्रिकेट वेगळ्या संक्रमणातून चालताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नक्कीच आपण सर्वजण त्याचे घटक देखील आहोत याचा अभिमान असणार आहे। 17 बॉलमध्ये 58 रनची आवश्यकता अजूनही आहे। लक्ष जर पाहिलं तर आता दूर दूर चाललंय, परंतु त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्यासाठी मात्र धडाकेबाज हर्षद होंडो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत प्रीतम परबच्या जोडीला। प्रीतम मात्र एका बाजूने जर पाहिलं तर टीमसाठी आशा अजूनही बनत आहेत, कारण त्या पद्धतीची क्षमता त्यांच्याकडे आहे। या वेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिकडे आणि अहमद प्रयत्न तर नक्कीच झाला, परंतु या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे। प्रीतम परब मॅन फ्रॉम गोरेगाव मुंबई यांच्या बॅटमधून येतोय ग्लोबल T26। एका बाजूने जबरदस्त प्रतिकार। देखिए इस कैच को देखकर मुझे वर्ल्ड कप 1987 की याद आई, जब स्टीव वॉ ने इसी तरह का कैच पकड़ा, पीछे पलट के देखा तो बाउंड्री के पीछे थे। नक्कीच ओहो या वेळेला परफेक्ट ब्लॉक, पहिल्या बॉलचं प्रतिकार उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, परंतु त्या बॉलवर देखील एक रन घेताना पाहायला मिळत आहेत। लक्ष जर पाहिलं तर थोडंसं दूर आहे, परंतु प्रयत्न करावा लागेल। क्रिकेटचा खेळ आहे, त्यामध्ये काहीही होऊ शकतं आणि आज आपण क्रिकेटचा पाहतो एक लाजबाब खेळ या क्रिक ऑन कपमध्ये। बिगिट करण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका तर फसलाय, परंतु पाहूया एक रन घेतली जाईल। दुसऱ्याही रनसाठी दोन्ही खेळाडूंनी कॉल दिलाय, हो ही रन घेतली पाहिजे असाच कॉल दिला आणि 2 रन कंप्लीट केल्यात। प्रतिकार केला जातोय, हल्ले केले जात आहेत आणि ते करावेच लागणार आहे, कारण हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला मोठे फटके मारायचेच आहेत। चंदू सर एक बात कहूँगा कि अरशद हुंडो में वो क्षमता है, ये बड़े बड़े शॉट के लिए काफ़ी जाने जाते हैं, देखना है लगाते या नहीं। इस मरतबा स्विच हिट की कोशिश, वहाँ पर सवाल पूछा हाउ इज दैट, अंपायर सहमत नहीं। देखिए क्या आपको लगता है कि जब घी सीधी उंगली से निकल रहा हो तो टेढ़ा करना चाहिए? नाहीच, तेच या ठिकाणी वाऱ्याचा दिशेचा अंदाज देखील घेऊन प्रयत्न झाला होता, परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे, कोणत्याही दिशेने ते फटके मारू शकतात, स्वतःला सिद्ध केले गेली कित्येक वर्ष। परंतु अहमद अस्करी प्रभावित करणारी बॉलिंग पाहायला मिळते। या वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ बॅटने झाला, फिल्डर चेंडूच्या खाली आणि विकेटचा पतन। आणखीन एक यश या ठिकाणी निलेश बिनताडे क्रिकेट क्लब धनकवडी पुणे या टीमला, तर SA ब्रह्मा बॉईजला नक्कीच धक्का बसतोय। देखिए अब ये तो नहीं कहता कि मिशन इम्पॉसिबल है, लेकिन ये ज़रूर कहूँगा कि अब जो इक्वेशन है बहुत मुश्किल है और उसमें अरशद हुंडो भी सस्ते में आउट होके आए हैं, क्योंकि 12 गेंदें बची है और यहाँ से जो बल्लेबाज हैं चंदू सर, वो सांस लेके या दम लेके बल्लेबाजी नहीं कर सकते। ये हो सकता है कि अपोजिशन की गेंदबाजी का दम निकाल दे। आफ्टरनून सेशन में आप सभी का हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं क्रिकॉन कप 2021 पालघर ढानू तालुका स्पोर्ट्स एसोसिएशन क्रिकेट ग्राउंड से। बहुत ही खूबसूरत मौसम, आइडियल क्रिकेट कंडीशन, हवा के झोंके बह रहे हैं, लश ग्रीन आउटफील्ड है, टर्फ विकेट है और टेलीकास्ट ये देखिए, ये समरी बताई जा रही है। देखिए जो ब्लू लाइन है वो कितनी ऊपर है और जो पीली लाइन है वो कितनी नीचे। 100 मार्क्स देना चाहिए संतोष नानेकर एंड टीम को। तर हे ग्राफिक आपण पाहतोय ज्या पद्धतीने दोन्ही टीमचा परफॉर्मन्स राहिला। जर पाहिलं तर सुरुवात खूप चांगली झाली होती, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात पाहिजे होती तुम्हाला झाली होती, परंतु तदनंतर तो ग्राफ खाली आला। वाह, खूप कौतुकास पात्र, लगातार नीचे आ रहा है। It has been a wonderful telecast from tenniscricket.in. Use the high tech technology. या सर पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहिलं माहिती 12 बॉल 49, लक्ष मोठा आहे परंतु पार होऊ शकतं, त्यासाठीचे प्रयत्न होणं गरजेचं आहे। हो, परंतु या वेळेला पहिला बॉल उसळी घेणारा आणि यष्टीरक्षकाकडे जाणारा
कम्प्लिटली बीट केलं जात आहे बॅट्समनला. प्रीतमने प्रयत्न तर जरूर केले, परंतु वेग आणि बाउन्स या दोन्ही गोष्टींनी मात्र त्यांना थांबवलं. 11 बॉल आणि अजूनही 49 रन या मॅचला जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. एका बाजूने जर पाहिलं तर प्रीतम प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत खूप चांगला खेळ त्यांनी केला आहे, परंतु यासर आणि प्रीतम 10 बॉलमध्ये 25 रनची खेळी आतापर्यंत सजवली आहे. यावेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने तिकडे आहेत पप्पू, आणि पप्पूने पकडली आहे खूप चांगली कॅच. या ठिकाणी स्टार कनेक्ट कॅच पप्पूच्या नावावर जाते, तर क्रिकॉन फॅंटेसी विकेट यासर यांच्या नावावर. देखिए स्टार कनेक्ट कैच ज़रूर पकड़ा था, लेकिन बैट्समैन परब कनेक्ट सही नहीं कर पाए थे, क्योंकि गेंदबाजी हो रही है लगातार, उसमें चेंजेस कर रहे हैं. इस गेंद को थोड़ा आगे रखा था और बैट्समैन थोड़े लालच में आ गए थे. ओवर पिच गेंद देखकर सीधा खेल दिया फील्डर के हाथ में. लालच वैसे बुरी नहीं बल्कि खूबसूरत बला है, एक बार गले लग जाई तो गला ही दबा देती. तर जाव्यात मॅचच्या दिशेने विलास म्हणजेच बारक्या कांबळे देखिए डबल ए स्पोर्ट जफ़र पटेल की तरफ से 2 बल्ले स्पॉन्सर किए गए हैं, जो मैन ऑफ द सीरीज और बेस्ट बैट्समैन ऑफ द क्रिकॉन कप के लिए दिए जाएंगे. थैंक यू सो मच जफ़र पटेल, मैन फ्रॉम कुडूस. आपण पाहू शकता बारक्या कांबळे. याही वेळेला खूप चांगला बॉल पाहायला मिळतात. अगदी ऑफस्टम्पची लाईन पकडून ऑफस्टम्पच्या बाहेर यॉर्कर लाईन टाकण्याचा प्रयत्न झाला, आणि त्यामध्ये एक आता मॅचपासून मात्र ही टीम दूर जाताना पाहायला मिळते, परंतु तरी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण आता प्रत्येक बॉल जवळपास सीमारेषेच्या पलीकडे पाठवावे लागेल आणि एक छाप सोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण पाहू शकता ज्या 2 बॅट आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येतात, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी AA या नामवंत ब्रँडच्या आहेत. यावेळेला थोडीशी कमी गतीने आणि पुन्हा टर्न आणि बाउन्स पाहायला मिळाला. खूप चांगल्या लेंथवर टाकला आणि आतिश केदारे पवित्र्यात होते मोठ्या फटक्याच्या, परंतु तो फटका लगावू शकले नाही. देखिए यासर अरफात ने जो गुड लेन पे गेंदे की, मानो ऐसा है कि कोई कॉइन रखा हो. इट हैज़ बिन फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग. इट हैज़ बिन अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम यासर अरफात. बॉल एक्सलेंट, बैंग ऑन टारगेट. ही बॉल इन चैनल एंड लाइन ऑफ अटैक इज एक्सलेंट. चांगला फटका, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल, आणि जे लक्ष मोठं ठेवलं गेलं कुणाल खोंड, आनंद चव्हाण यांची बॅटिंग या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली, आणि आता जर पाहिलं तर बॉलर्स त्यावर साथ चढवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवात चांगली झाली होती, परंतु SA ब्रह्मा बॉईज बरंच काही शिकावं लागेल या मॅचमधून. त्यांना या मैदानाचा भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागेल, त्या पद्धतीची बॉलिंग त्यांना करावी लागणार आहे. यासर यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. बरक्याच्या बॅटमधून आला, सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ देखील होणारा, परंतु तिकडे खूप चांगले एफर्ट्स दाखवले गेले आहेत. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली गेली आहे. आणि आनंद चव्हाण, आज आनंद चव्हाण यांनी खूप चांगली कॅच देखील पकडली, खूप चांगली फिल्डिंग. तिसरा पंचांचा या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे. यस तीसरे अंपायर को कॉल किया है. ऑन फील्ड अंपायर ने क्या, जब उन्होंने गेंद फेंकी वो यस 4 रनों का इशारा आता हुआ, वहाँ के फील्डर ने इशारा किया है आनंद चौहान ने. ये अच्छा स्पोर्टमैन स्पिरिट है. एक ओवर में अब कितने रन चाहिए? 1 ओवर लेफ्ट नाउ. 43 रनची आवश्यकता एका ओव्हरमध्ये असणार आहे, म्हणजे जवळपास या मॅचची औपचारिकता सर या ठिकाणी शिल्लक राहताना पाहायला मिळते. 12 टीमचा सहभाग, भारतभरातून आलेले संघ, प्रत्येक टीमला दिले गेलेले वेगवेगळ्या रंगाचे गणवेश, त्याचबरोबरीने लीग पद्धतीच्या मॅच, आणि त्याचबरोबरीने 3 गटात त्यांना विभागलं जाणं, ह्या फॉर्मॅट आहे या स्पर्धेचा. यस इसका मतलब रवि शास्त्री सर, गैरी सोबर, हर्षल गिब्स, युवराज सिंह और केविन पोलार्ड ये भी आएंगे तो ये मैच नहीं जिता सकते. परंतु असाच एक कारनामा 43 रनचा दीपू माळीने केला होता एकदा. तर पाहूया आज या ठिकाणी काय होणार. वाह, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी आपण पाहू शकता भूषण गोळे
जे मात्र आपल्याला बॅटिंगला देखील येताना पाहायला मिळते ॲज अ सलामीवीर मॅन फ्रॉम सातारा आणि बॉलिंगची धुरा त्यांच्यावरच दिलेली आहे. परंतु आता मॅचमधील केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. देखिए चंदू सर, सबसे बड़ी बात है कि गेंदबाजी इतनी अच्छी हुई है, मानो बल्लेबाजों को बांधे रखा, हाथकड़ी पहना दी रनों के लिए. वाह, खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी. म्हणजे प्रीतम परब यांचा अपवाद वगळता मात्र फलंदाजाने निराशा केली. सिद्धेश भोसले यांनी देखील चांगली स्टार्ट दिली होती, परंतु त्यांचं रनआउट होणं ते देखील प्रतिस्पर्ध्यांच्या पथ्यावर पडताना पाहायला मिळालं. आणि तदनंतर मॅचवर पकड, ज्यावेळेला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना तुमची सलामी, तुमच्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरच्या रन याच खूप महत्त्वाच्या नक्कीच ठरणार होत्या. परंतु भूषण गोळे आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना टप्पाही पुढे मागे करतायत. कधी फुलर लेनचे, कधी लेंथवरून, कधी बाउन्स करतायत आणि ही वैविध्यता दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि पहा, निलेश बिनताडे क्रिकेट क्लब किती ताकदीनिशी उतरलाय ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. आम्ही पुण्यावरून इकडे आलोच जरूर, परंतु आम्ही एक चांगल्या ताकदीने म्हणजे आणि प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सर पाहायला मिळतं एक एक खेळाडू पहा लांब लांबून आणला जातो. यावेळेला पहा थोडंसं कमी गतीने बॉलला केवळ फिरवण्याचा प्रयत्न झाला. आणि प्रोफेशनल क्रिकेटमध्ये टीम मालकाला म्हणा, टीम मॅनेजमेंटला तो हक्क असतो. तुम्ही तुमचा एक बॉलर का होईना तो कुठूनही आणू शकता, संपूर्ण भारतामधून कुठूनही आणू शकता. यस, ये बहुत बड़ा बेनिफिट है. और देखिए गेंदबाजी जो हुई है, आप बहुत ज़्यादा एनालाइज करना होगा अगले मैच में ऐसे वर्मा बॉयज़ को कि किस तरह मुकाबला करे. इस बीच ये गेंद फिर से लेग ब्रेक किया था, मिसक्यू पुल शॉट है, गेंद डीप में गई है, रन नहीं लिया वहाँ पर. ह्यूज मार्जिन से ये मैच जीतने जा रही है. सागर बिनताडे, सचिन बाड आणि त्याचबरोबर स्वतः निलेश बिनताडे ही मॅनेजमेंट आहे या टीमची आणि त्यांच्या माध्यमातून संघ बांधणी केली गेली आहे. कौतुक करावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिलीप गवस, अमित गुप्ता यांच्याकडून बांधली गेलेली टीम आपण पाहतोय. यावेळेला कमी गतीने बॉल होता, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न आणि भूषण गोळेला देखील यश मिळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरीचं प्रात्यक्षिक दाखवलं या ठिकाणी निलेश बिनताडे क्रिकेट क्लब धनकवडी पुणे या संघाने. आणि जबरदस्त कामगिरी करत असताना यस, खूप चांगला खेळ या ठिकाणी. म्हणजे मी कुणाल खोंडचं कौतुक करेल, मी आनंद चव्हाण यांचं कौतुक करेल आणि सर्वच बॉलर ज्यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. मग यासर, त्याचबरोबर मोहम्मद, त्याचबरोबर जर पाहिलं तर आसिफ, ज्या पद्धतीने कमी गतीने बॉल टाकला होता आणि हळूवार पद्धतीने रिलीज केला होता, थोडंसं टर्न झाला आणि त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसताना पाहायला मिळाला. आणि एक भव्य विजय क्रिकॉन कपमधील आतापर्यंतचा एक मोठा विजय समजला जाईल तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. बिल्कुल. इस वक्त अभिनंदन है. ये देखिए स्कोर कार्ड दिखाया जा रहा है, किस तरह 87 रन बने थे, किस तरह बल्लेबाजी कुणाल आनंद